रोल्स रॉयसचे जे सगळ्यात जुने मॉडेल्स आहे ना, तर ते पण इथे. सो मला ते बघायचं खूप क्युरियोसिटी आहे. आता तुम्हाला दाखवतो लॅम्बोर्गिनीज. ते आपण खूप आणि या सर्व आहे फरारीज. कोणत्या मॉडेल आहे ते नाही माहिती, पण खूप छान छान आहे. आणि ही जी कार आहे ना, ही मस्टँग जॉनथन गेमिंग माहिती ना तुम्हाला, त्याची आहे. मित्रांनो, कसे तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व छान असतील. वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. खूप दिवसानंतर मी ब्लॉग बनवतोय आणि मी आता आलेलो आहे मुंबईला. तर ॲक्च्युली आज संडे आहे आणि मला जायचं आहे आज ठाण्याला. बिकॉज गाईज तिथे आहे इंडिया द बिगेस्ट ऑटो फेस्ट. म्हणजेच की तिथे असणारे खूप वेगवेगळ्या टाईपच्या कार्स, 350+ कार्स आहे तिथे. आणि स्पोर्ट्स कार असणारे, लक्झरी कार्स असणारे, लॅम्बोर्गिनी, फरारी, जसे की पोर्श, GT मस्टँग, रोल्स रॉयस आणि मर्सडीज, लिमोझिन कार्स, अशा तिथे कार्स असणार आहे. सो मी म्हटलं यार मला तर जायचंच आहे अशा ठिकाणी. तर मी आता बस रेडी झालेलो आहे आणि निघतो. रेमंड कंपनीला 100 इयर कंप्लीट झालेले आहे, तर त्यांनी त्यांच्याच ग्राउंडवर ठेवलेलं आहे, रेमंड ग्राउंडवर. तर त्यासाठी हे एक्झिबिशन आहे तिथे मस्त मस्त कार्सच्या आणि आउट ऑफ इंडियाच्या कार्ससुद्धा आहे तिथे, जसे की लॅम्बोर्गिनी आहे आणि स्पोर्ट्स कार, अदर्स, फरारी वगैरे. तर मी आता तिथेच चाललेलं आहे. तिथे जाऊन तुम्हाला भेटतो मी डायरेक्टली आता. मी आता पोहोचलेला आहे रेमंड ग्राउंड इथे. आणि आहे ना, इथे लिटरली एवढी गर्दी आहे कारण की इथे आहे ना, म्हणजे आज संडे असल्यामुळे खूप पब्लिक आलेली आहे. ते कारचं कलेक्शन आहे, म्हणजे यांना 100 इयर कंप्लीट झालेले आहे रेमंड ग्रुपला. सो त्यामुळे यांनी ऑर्गनाईज केलेलं आहे हे की इथे सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या कार्स आहे आणि 350+ कार्स इथे आहे. आणि तुम्ही गर्दी बघू शकता की किती गर्दी आहे. नाही, एक्झिट आहे मला वाटतं, एंट्री तिथून आहे, तिथून जावं लागेल. भयंकर गर्दी आहे यार, काय माहिती कार्स नीट बघायला भेटतील नाही, भेटतील नीट. आणि फक्त इथे कार्स नाही, इथे स्पोर्ट्स बाईक पण आहे ज्या एकदम भारी आहे, लाखोच्या असतात, त्यासुद्धा बाईक्स आहे इथे. मी तुम्हाला आता दाखवतो. सगळ्यात आधी इथे खाण्याचं लावलेलं आहे त्यांनी, मला वाटलं का बाईक वगैरे काय. चल आता मध्ये एंट्री गेलेली आहे आणि इथे आता बघू मस्त मस्त कार्स, स्पोर्ट बाईक. मला नाही माहिती की मला किती बघता येईल, मी उशिरा आला. हे 10 जानेवारी to 12 जानेवारीपर्यंत होतं. की गर्दी आहे इथे. इथे मी आला, पण इथे ना सगळ्यात आधी मला हे स्टॉल बघायला भेटलेले आणि स्टॉलकडे काहीच काम नाही आहे. माझं सगळं काम आहे ना ह्या साईडला. इथे सगळ्या स्पोर्ट्स कार और लक्झरी कार्स, रोल्स रॉयसचे जे सगळ्यात जुने मॉडेल्स आहे ना, तर ते पण इथे. सो मला ते बघायचं खूप क्युरियोसिटी आहे की यार मला ते बघायचंच आहे आणि ते मध्ये जाऊन बघता येईल. सो मी इथे थांबून जास्त टाईमपास नाही करत, मला जायचं पण आहे मध्ये आणि दाखवतो तुम्हाला सुद्धा. ओ यार, यांनी तर काही कार्सवर एकदम हे करून ठेवलेलं आहे, कवर टाकून ठेवलेलं आहे. म्हणजे असं करतील का यार हे आता. BMW आहे. त्यामध्ये जाऊ, मध्ये चांगलं आहे खूप. ओय मॅक्लॅरेन गाइस, मॅक्लॅरेन.
आगे मिल जाएगा सब। ही कार बघा गाइस। अरे इससे अच्छे गाड़ी अंदर है। हाँ, कपड़ा डालती है। मध्ये ना 17 सीटर बस होत्या 3-4, मतलब नको आपण दुसऱ्या साईडला जाऊ। बसेसमध्ये आपला प्रवास डेली असतो, फक्त सुपर कार्समध्ये आपण कधी प्रवास नाही करत। आता त्याच प्रवासाला जाऊ आपण, बघायच्या प्रवासाला यार। इथे आहे एक फायटर जेट, त्यानंतर मर्सडीजच्या कार्स आहे तिथे, इथे पण कार्स आहे। वाव, तर इथे मर्सडीजच्या ओल्ड मॉडेल्स आहे। ओ गाय, सगळ्या ओल्ड मॉडेल्स आहे मर्सडीजच्या। मला या बघायला खूप आवडतं। लेफ्ट हँडेड आहे, ती राईट हँडेड आहे, म्हणजे वेगवेगळ्या कंट्रीमधून पण आलेल्या आहे ह्या। असं नाही की फक्त इंडियाच्याच आहे, वेगवेगळ्या कंट्रीमधून पण आलेल्या आहे। तिथपर्यंत जायला किती वेळ लागेल आणि किती गर्दी आहे। इथे पण मर्सडीजच्याच कार होत्या आणि तिथे पण मर्सडीजच्याच, आणि एवढ्या मस्त आहे ना तिथे, मी तिथल्या दाखवतो आता तुम्हाला। तर या आहे मर्सडीजच्या ओल्ड मॉडेल्स, आणि सर्वात ओल्ड मधल्या लक्झरी मॉडेल्स आहे ह्या दोन। आणि तिथे एक लिमोझिन आहे मर्सडीजची, जी की खूप सुंदर वाटते। हे बघा, त्यानंतर तिथे पण एक मर्सडीजचीच आहे। आणि आता ह्या त्या कारचे जे आपल्याला नॉर्मली रोडवर दिसता चालताना, बट ह्या कधी बघितलेल्या आहे का तुम्ही रोडवर? म्हणजे दिसल्या असतील पण मी नाही बघितलेल्या। तुम्ही बघितल्या असतील तर कमेंट्समध्ये जाऊन मला नक्की सांगा। त्या जुन्या मॉडेल्स आहे मर्सडीजच्या, आणि ही ब्ल्यूवाली तर मी पहिल्यांदा बघतोय। ही कार पण अशी जी मी पहिल्यांदा बघतोय, आणि मला या कारचं नाव नाही माहिती खरं सांगू तर, बट ही जयपूरची आहे। काय जयपूर ट्रॅव्हल कार्टियर जयपूर, ही कार बघा होंडाची। मिस्टर बिस्टची अशी गाडी होती। गाइस काय भारी बिल्डिंग्स आहे, यहाँ किती मस्त मस्त फ्लॅट्स आहे। काय व्ह्यू दिसेल तर हे सर्व रेमंड्सचे आहे, आणि हे रेमंडचं ग्राउंड आहे इथे। तर या ग्राउंडवर पण छान कार्स लागलेले तर इथे सर्व लॅम्बोर्गिनीज आहे। मला त्या साईडने जाऊन बघावं लागेल, तरच बघायला भेटेल, इथून मजा नाही येते। तर आता तुम्हाला दाखवतो लॅम्बोर्गिनीज। ते आपण खूप संस्कार आना जल्दी आ।
तर इथे आहे वॉल्वोची, कोणती आहे एक सेकंड, वॉल्वो XC90 सगळा टॉप मॉडल आहे. XC90 आय थिंक वॉल्वोचा टॉप मॉडल आहे क्या ये सब? ओके, लेटेस्ट मॉडल आहे. बाकी दाखवतो तुम्हाला अजून लॅम्बोर्गिनीज. तर इथे आहे डिफेंडर जी खूप वेळेस मी, अरे यार काय पळत, डिफेंडर इथे लँड रोवरची जी माझी सगळ्यात फेवरेट आहे ही, आणि त्यानंतर रॉल्स रॉयस आहे असं लक्झरी मध्ये. इथे कोणती तरी कार आहे बाई, काय एक मिनिट व्हिडिओसाठी. इथे तर बघताच नाही येणार यार, आधीच एवढी गर्दी आहे. त्यानंतर त्याआधी मी तुम्हाला इथली दाखवून देतो, इथल्या कार्स. इथल्या दाखवतो आधी. इथे पण मस्त मस्त कार्स आहेत. भाई मॅकलॅरेन आहे गाइस, मॅकलॅरेन. भाई 3% अभी 6% हो भी गया. वही कर रहे कि ट्राई कर रहा हूँ. सगळा एक्झॉस्टचा कमाल आहे. कोणती कार आहे तिथे काय माहिती, निघते वाटतं ती बाहेर. हो, वाव यार, मस्त चेरी कलर आहे, एकदम छान आहे यार फरारीचा. आता हिला ऑन केलं होतं, तिचा एक्झॉस्ट पण मस्त होता. फरारी. आणि इथे आहे लोटस जी एकदम लॅम्बोर्गिनी सारखी दिसते, उरुस सारखी है ना, पण ही लॅम्बोर्गिनी उरुस नाही आहे, लोटस आहे ही. मस्त नाही पण हां, सगळ्या मस्त वाटतील आपल्याला. त्या साईडला मर्सिडीज मेबॅक आहे, जी वॅगन आहे, आणि इथे आहे BYD, चायना कंपनी BYD ही. ही आहे जी वॅगन. आणि या सर्व आहे फरारीज. कोणत्या मॉडेल आहे ते नाही माहिती, पण खूप छान छान आहे. ही मस्त वाटली मला, कलर पण छान आहे हिचा. आणि जेव्हा हिच्यावर येल्लो कलर पडतोय ना हलका, किती वेगळा कलर, युनिक कलर दिसून येतोय त्यात.
इथे जी वॅगन आहे. पण गाईस माझी एक गोष्ट आहे की मला स्पोर्ट्स कारपेक्षा आहे ना लक्झरी कार्स खूप जास्त आवडतात. म्हणजे असं नाही की आवडत नाही, बट मला लक्झरी कार्स एवढ्या आवडतात ना. पण माझा स्पोर्ट कारमध्ये तेवढा इंटरेस्ट नाही जेवढा लक्झरी कार्समध्ये. जसे की रोल्स रॉयस, डिफेंडर, मेबॅक, AMG आणि ऑफ रोडिंगच्या कार्स मला खूप आवडतात या. कारण की त्या फिलिंग्स असतात, एक ॲम्बियन्स त्यांच्यामध्ये जे असतो ना कारच्यामध्ये थोडा सुंदर असतो ना, एक्सप्लेन नाही करू शकत. आणि ते त्यानंतर ही कोणती आहे, ही तर जॅग्वारची आहे, ही मला समजत नाही आहे. ती ऑडी आहे पुढची आणि त्याच्या पुढची मे बी पॉर्श आहे आणि त्याच्या पुढची मला समजत नाही कारण की मला दिसतच नाही ती कोणती आहे नीट. BMW मे बी ब्ल्यूवाली. बरोबर ही रेडवाली होती ऑडी, ही आहे पोर्शा आणि ही BMW. ती पण BMW आहे, अरे लहानवाली, ती पण BMW आहे. गाईस वन मोर लक्झरी कार ही आहे. त्यानंतर त्याच्यात हा कलर पण आहे ब्लॅकवाला. अलॉय व्हील्स बघा ना काय मस्त वाटतं यार, अलॉय व्हील्स त्याचे. गाईस ही टार्झन मधली कार आहे ऑडी. टार्झन आई सर्वात भारी मस्टँग GT. हॉर्स पॉवर काय आहे यार इच्छात विचारू नका, काय पळते ही. इथे पण आहे मस्टँग ब्लॅक कलरची. मला असं वाटतं की ही कोणाची तरी आहे, जसं मी बघितलेलं आहे कुठेतरी, बट नाही. ती पण आहे मस्टँग ग्रीनवाली, ही पण आहे मस्टँग आणि ही पण मस्टँग आहे. तिकडच्या पोर्शा आहे, हां बरोबर पोर्शा आहे तिकडच्या. आणि ही जी कार आहे ना ही मस्टँग जॉनथन गेमिंग माहिती आहे ना तुम्हाला, त्याची आहे ही. जॉनथनची कार आहे, मी आधीच बोलला ना तुम्हाला, ही बघितलेली वाटते, जॉनथनची आहे. स्पॉइलर तर बघ काय भारी स्पॉइलर लावलेलं आहे त्याने, एवढं मोठं. ओ भाई मी त्याच्याकडे लक्षच दिलं नाही त्या स्पॉइलरकडे. स्पॉइलर तर बघ एवढं मोठं लावलेलं आहे. या रो मधल्या पण सर्व कार्स बघितल्या गेल्या, पण आता मला ज्या कार्स बघायच्या आहे ना, जसे की रोल्स रॉयस झाल्या, बाईक्स झाल्या, बाईकसुद्धा इथे, पण मला ते नाही माहिती कोणत्या साईडला आहे. मला वाटतं असं की समोरच्या असू शकतात, समोर त्या साईडला. आणि रोल्स रॉयसच्या आहे ना सगळ्या विंटेज आहे, ते बघायला मस्त वाटतं. आणि जे पोर्शा मी बघितल्या, नॉर्मली एवढ्या पोर्शा बघितल्या जातात ना रस्त्यावर मुंबईला, म्हणजे पोर्शा दिसतात. काल पण एक दिसली मला डार्क ग्रीन कलरची, एवढी भारी दिसत होती ना जवळून बघितलं. म्हणजे रस्त्यावर पोर्शा नॉर्मल आहे, बट माझ्या कार्स आहे ना ह्या खूप युनिक आहे आणि कधी कधी बघायला भेटला आहे. बघितलंच नाही, पहिल्यांदा बघतो अशा लाईव्ह ह्या स्पोर्ट्स कार, लॅम्बोर्गिनी, फरारी. ह्या कार्सकडे कोणीच नाही. फरारी तिकडे एक्झॉस्टचा साऊंड ऐकवताय ना सगळेजण आपापल्या कारचा, तिकडे पळाले सगळ्याचे सगळे. इथे कोणीच नाही. इथे जर सुरू केला ना ते सगळे शांत बसून जातील. काही शेवटी फरारी आहे, लॅम्बोर्गिनी आहे, मॅक्लारेन आहे यार. आता फायनली गाईस इथे त्या कार्स आहे आणि इथे त्या बाईक्स आहे ज्या मला बघायच्या होत्या. कार वाव वाव
ओके, विंटेज कार त्या साईडला आहे. बाईक मी हे समोरून बघेल ते दाखवतो आधी तुम्हाला. सॉरी, इथे टायगर आहे. टायगर ट्रॅम्प. त्या बघितलं का त्या बाईक्स, त्या दोन तिथल्या पुढच्या. एक्झॉस्ट ऐकवत आहे. या सर्व हार्ले डेव्हिडसन आहे. बॅटमॅन कार आहे ती. बॅट कार एकच झालं. किती मस्त वाटते ती कार यार. हे काहीतरी युनिक. आणि ही फॉर्म्युला 1 आहे की 2 आहे काय माहिती, बट आहे रेसिंग कार. त्यानंतर ही पण इथे, त्या दोन पण आहे. किती मस्त वाटतं यार. गाईस, आता इथे आहे माझ्या सर्वात फेवरेट कार म्हणजे लक्झरी कार. आणि त्या इथे इथून होते सुरुवात. आणि बघताय ना त्या साईडला सगळ्या व्हिंटेज कार आहे. मला ह्या कार सर्वात जास्त आवडतात. आणि ह्या ब्रँडच्या असल्या की म्हणजे यार विषयच खोल आहे यांचा. समोरून दाखवतो मी तुम्हाला. या एरियात तुम्हाला म्हणजे मला सर्वात त्याच कार बघायला भेटणार आहे. बघितल्या तर या हे सर्वात विंटेज कार म्हणजे की रोल्स रॉयसच्या. रेडवाली बघा किती मस्त वाटते. त्यानंतर तिथे पण एक कलर आहे, तो पण छान वाटतोय खूप. आणि तिथे एक व्हाईट आहे की स्काय ब्ल्यू आहे. आणि तिथे एक त्यानंतर ब्लॅक येतो तिथे. पण छान मॉडेल आहे रोल्स रॉयसचं. हे ओपन मधलं आहे म्हणजे रूफ पण बंद करू शकतं याचा, त्याचा पण. आणि हे पण मस्त दिसतंय. याचा आहे ना गोल्डन कलरचा सिम्बॉल आहे. मे बी ओरिजिनल गोल्डचा पण असू शकतो यार. ती कारच तशी आहे ना भाई. काय कार्स या रोल्स रॉयसच्या. म्हणून बोलला गाईस मी की मला आहे ना त्यांच्यापेक्षा अशा कार्स म्हणजे त्यापेक्षा या कार्समध्ये जास्त मला इंटरेस्ट आहे.
तर गाईस माझ्या मागे बघताय किती मस्त मस्त कार्स आहे आणि हे सगळ्यांना मला बघता येतं यार. वेदमुळे त्याने मला सांगितलं त्यामुळे मी इथे आला आणि हे सगळं काही बघितलं. मला माहिती पण नाही होतं असं काही एक्झिबिशन आहे इथे कार्स वगैरेचं. तो मी आला आणि मला बघता आलं. मला खूप छान वाटलं की एवढ्या कार्स मी बघितल्या आज लाईफमध्ये पहिल्यांदा. एवढ्या एक्सपेन्सिव्ह एवढा स्पोर्टी कार एवढा लक्झरी कार. तर मला खूप छान वाटलं. आय होप गाईस तुम्हाला ब्लॉग आवडला असेल. ब्लॉग आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नसेल तर सबस्क्राईब करा. भेटतो तुम्हाला लवकरच न्यू ब्लॉगमध्ये. जय जय श्री राधे.